कांद्याला भाव नाही, कशाला भाव नाही, कांदा सडतोय, त्याला अजिबात बाजार येत नाही. शेतकऱ्यांना खतं औषधं सगळे महाग झाले. आढळरावांनी जे काम केलं, जे आढळराव लोकांमध्ये येत होते, तसे कोल्हे साहेब असे लोकांमध्ये दिसत नाही अजिबात. खासदार म्हणून त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडंसं जास्त वेळ देत असल्यामुळे समाजामध्ये थोडासा वेळ द्यायला ते कमी पडतात. पहिले जे खासदार होते शिरोड लोकसभा मतदारसंघाचे आपले आढळराव पाटील, ते मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये फिरत होते आणि लोकांना ते त्यांचा एक आवडता स्वभाव होता त्यांचा, ते त्यांना लोकांना भावत होतं. मात्र यांना तेवढा वेळ देणं शक्य झालं नाही. पण त्याचं कारण ते यांनी थोडंसं उलट्या बाजूने जर विचार केला तर त्यांनी प्रचंड प्रश्न संसदेमध्ये मांडले. सिनी सृष्टीतला आमदार खासदार देऊ नये, कारण त्याचं लक्ष फक्त सिनी सृष्टी दे. इकडं तालुक्यावर काही कुठल्याही प्रकारचं मतदारसंघावर लक्ष नाही. शिरूर मतदारसंघ हा कृषीप्रधान मतदारसंघ आहे. इथे काही महिला शेतकरी आहेत. आपण त्या शेतकऱ्यांना विचारूयात त्यांचे प्रश्न. जे आपल्या मतदारसंघातील खासदार कोण आहेत आणि त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आपल्या मतदारसंघातील खासदार आहे अमोलजी कोल्हे. त्यांची कामं ते धडाडीने करायला बघतात, पण पुढची लोक त्यांच्या आता मागं आक्रोश शेतकरी मेळावा निघाला होता, तेव्हा त्यांनी त्या बाजू मांडल्या होत्या, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. कांद्याला भाव नाही, कशाला भाव नाही, कांदा सडतोय, त्याला अजिबात बाजार येत नाही. शेतकऱ्यांना खतं औषधं सगळे महाग झालेत. ते शेतकरी फार खाली 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 येत चालला आहे. मग संसदेत त्यांनी प्रश्न मांडले होते, त्याच्या तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामावर? आम्ही समाधानी. असं का आमच्या इकडं 12 तास लाईट नसती, लाईट कधी पण जाती. परत वाघांचा इतका वावर झाला आहे का आम्हाला मोटार चालू करायला बंद करायला भीती वाटते, तर 3-3, 4-4 जण पाठवावं लागतात. ते वाघांचं एकदा हे केलं पाहिजे सरकारने. खूप वाघ झालेत, दिवसासुद्धा आडवे जातात गाड्यांना. आपल्याबरोबर काही तरुण शेतकरी मजूर आहेत, त्यांनाही आपण विचारूयात. ताई, तू काय सांगशील? मी एक गरीब शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. जे आपले एक खासदार आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे, त्यांची कामं पण चांगली. त्यांनी तरुण जी बेरोजगारी आहे त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण केला पाहिजे, जो आपल्या जुन्नर तालुक्यात किंवा शिरूर मतदारसंघामध्ये. त्यामुळे तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आणि म्हणजे जे शेतकरी कुटुंबातले जे व्यक्ती म्हणजे शेतकरी जे आहेत त्यांना ते माल जो पिकवतात त्यांना व्यवस्थित त्यांना हमीभाव भेटला पाहिजे. आपल्याबरोबर काही अजून शेतकरी आहेत, आपण त्यांनाही विचारूया. तुम्ही खासदारांकडे कोणते कोणते प्रश्न मांडू शकता आणि त्यांनी कोणते प्रश्न तुमचे सोडवले आहेत का? नाही, खासदारांनी तसं पाहिलं तर बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रामुख्याने सोडवलेला आहे. त्यानंतर हायवेचा जो बायपास असेल त्याच्यात खासदारांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. फक्त एवढंच की खासदार जास्त लोकांमध्ये येत नाही, कारण संसद म्हटलं तर एक कायदे बनवणारं मंडळ आहे, त्यांना एवढे वेळ मिळणार नाही. आपण पण एवढे अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर खासदारांच्या याच्यावर आम्ही नक्कीच समाधानी आहोत. त्यांनी अजून कोणती कोणती कामं केली पाहिजे होती? त्यांनी आता सध्या जे कांद्याचं एक्सपोर्ट, कांदा जो बंद झाला आहे, ड्युटी लावली आहे त्याच्यावर, ते कांदा एक्सपोर्ट ते प्रामुख्याने बंद केलं तर कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळेल आणि शेतकऱ्याला त्याच्यातनं 2 पैसे नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. आपल्याबरोबर अजून एक दादा आहेत, आपण त्यांनाही विचारूया. दादा, तुम्ही काय सांगाल? मी एक फुलशेती करणारा शेतकरी आहे आणि आमच्या जुन्नर तालुक्यात फुलाचं बाजारपेठ मोठ्या प्रमाणात नसल्यामुळं आम्ही फुलं जरी पिकवली तरी ती आम्हाला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न्यावं लागतात. त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग इथं उपलब्ध झालं पाहिजे फुलशेतीचं, असं माझं सांगणं आहे खासदारांना, अमोल कोल्हे यांना. त्यांनी आतापर्यंत कोणती कोणती कामं केली आणि काय कामं केली पाहिजे? सगळ्या कामांवर आम्ही खुश आहेत, त्याबद्दल काही चिंता नाही, बाकी काही नाही. ताई, तुम्ही काय सांगाल? खासदार साहेबांनी तालुक्यात किंवा मतदारसंघात खूप काही कामं केली आहेत, पण जी शेतकऱ्यांची कामं प्रामुख्याने करायला पाहिजे होती किंवा संसदेत जे प्रश्न मांडले ते प्रश्न मांडले, पण त्याला हमीभाव असा पुरेपूर भेटला नाही. किंवा मोदी सरकार जरी असलं, मोदी सरकारने पण खूप काही कामं केलेली आहेत. मी अमोल कोल्हे साहेबांना नाव ठेवत नाही, पण जे मोदी सरकार आहे त्यांनी महिलांसाठी बचत गट असतील किंवा उज्ज्वल गॅस योजना असेल किंवा नाही का इतर ठिकाणी जी काही कामं असते मोदी सरकारने ती पण खूप काही चांगली कामं केली आहेत. मी खासदार साहेबांना नाव ठेवत नाही, पण जशी कामं करायला हवी होती तशी कामं त्यांनी केली नाहीत असं माझं पूर्ण मत आहे खासदार साहेबांविषयी. आपले खासदार मतदारसंघात वेळ देतात का?
नाही, खासदार साहेबांचा अजिबात मतदारसंघात वेळ नसतो. मला तर असं वाटत नाही की त्यांनी असं कोणतं मोठं काम तालुक्यात केलं किंवा ते काम असं पूर्ण नाही का जे आढळरावांनी जे काम केलं, जे आढळराव लोकांमध्ये येत होते तसे कोल्हे साहेब असे लोकांमध्ये दिसत नाही अजिबात. लोक असं म्हणतात की नाही का खासदार साहेबांना वेळ नाही, हे नाही ते नाही, पण असं हे तुम्ही सांगणं हे जनतेला हा प्रश्न अजिबात पटत नाही. तुम्ही वेळ दिला पाहिजे. आमची अशी इच्छा आहे की खासदार साहेबांनी जनतेला वेळ दिला पाहिजे. जनता आहेत तर खासदार साहेब. 2024 आता निवडणुकीला ते पुन्हा उभे राहणार आहेत, निवडून येतील का? नाही, असं तर मी नाही सांगू शकत निवडून येतील की नाही, पण जनतेच्या मनावर आहे ते. आमच्या एकट्या शेतकऱ्याच्या किंवा ह्या 4 लोकांच्या याच्यावर नाही, पूर्ण मतदारसंघाची इच्छा पाहिजे. आपल्यासोबत शेतकरी महिला आहेत, आपण त्यांनाच विचारूया. ताई, आपले खासदार कोण आहेत? आपले खासदार अमोलजी कोल्हे. गेल्या 5 वर्षात त्यांनी कोणती कामं केली? तुम्ही त्यांच्या कामावरती समाधानी आहात का? हो, नक्कीच आम्ही समाधानी आहे, कारण त्यांचे 5 वर्षात भरपूर काही कामं चांगली आहे आणि त्यांनी संसदेमध्ये भरपूर वेळा आता शेतकरी कांद्या निर्यातीसाठी त्यांनी भरपूर असा प्रयत्न केला, पण त्यांनाही साथ दिली नाही. पण शेतकरी तर नक्कीच जगला पाहिजे, शेतकऱ्याला बाजार हमी पाहिजे. आता तुम्ही कांद्याची निर्यात बंदी केली, त्यामुळे कांद्याचे बाजार एकदम स्थिर झाले. अगदी 14-15 रुपयावर मार्केट आलं, 10-12 रुपयापासून. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. खतं औषधं महाग झाली. शेतकऱ्यांना बाकीचं भांडवल जास्त लागत असल्यामुळं त्यांना परवडत नाही शेती. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या किंवा त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? हो, नक्कीच. खासदार साहेब शेतकऱ्यांसाठी, आपल्यासाठी नक्कीच आपले खासदार झगडणारे, पण त्यांच्या पाहिजे तशा सरकार त्यांच्या मान्यता मान्य करत नाही. कोणतं सरकार? भाजप सरकार. आताचं जे भाजप सरकार आहे ते पाहिजे तेवढा म्हणजे सपोर्ट करत नाही शेतकऱ्यांना. आपले खासदार कोण आहेत आणि त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत. ॲक्च्युली अमोल कोल्हे साहेबांबद्दल जर बोलायचं झाले तर ते एक चांगले संसदपटू आहेत, ते एक चांगले ॲक्टर आहेत, ते फार चांगल्या पद्धतीचे भूमिका वगैरे साकार करतात. परंतु खासदार म्हणून त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडंसं जास्त वेळ देत असल्यामुळं समाजामध्ये थोडासा वेळ द्यायला ते कमी पडतात आणि कमी पडत असल्यामुळं विकास कामंही कमी झालेली आहेत. ज्याला समजा जो व्यक्ती खासदार आहे त्यांनी पूर्णपणे समाजासाठी वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे 24 तास ते जनतेमध्ये असले पाहिजे. म्हणजे आपलं जुन्नर तालुका एक कृषी पर्यटन आहे. आज जुन्नर तालुक्याचा विकास हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा विकास झाला पाहिजे. मग ते खासदार असोत किंवा आमदार असोत ते पूर्ण वेळ असले पाहिजे, 24 तास जनतेत असले पाहिजेत, तरच इथला जुन्नर तालुक्याचा महाराष्ट्रामध्ये दर्जेदार विकास होऊ शकतो असं मला वाटतं. मी समाधान म्हणजे खासदार साहेबांच्या कामावरती बिलकुल समाधानी नाही, परंतु तो 1 नंबर अभिनेता आहेत. त्या दृष्टीने त्यांचं मनामध्ये अत्यंत गर्व आहे. त्यांनी काय कामं केलीत आणि काय कामं करायची बाकी राहिली? म्हणजे माझ्या तरी ऐकूयामध्ये असं नाही आहे त्यांनी कुठलं विकास काम केले आणि ते माझ्या कानापर्यंत आले असं मला माहिती नाही. आता जी काही कामं आहेत ती ऑलरेडी केंद्र शासनाची आहेत असं मला वाटतं. मला त्यांनी केलेलं कुठलं काम आहे हे मला माहिती नाही, परंतु त्यांच्या ऑफिसच्या समोर हे कोल्हे मळ्यातलं अत्यंत महत्त्वाचं आणि ट्रॅफिकचं काम आहे, तर ते अजून काही झालं नाही. परंतु त्याला काही कोटी रुपये आलेत असं मी ऐकलं आहे, परंतु अजून तो रस्ता काय पूर्णत्वानं झाला नाही हे एवढं मला माहिती आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जास्त प्रायोरिटीने पाहता? रस्ते चांगले असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर्यटनाच्या दृष्टीने इथलं लेण्याद्री, शिवनेरी आणि ज्या काही दळणवळणाच्या ज्या काही सगळ्या म्हणजे गोष्टी आहेत ह्या प्राधान्यक्रमाने झाल्या पाहिजेत. जुन्नर, परत एकदा सांगतो आहे, जुन्नर हे महाराष्ट्रातलं पहिलं पर्यटन स्थळ आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जुन्नरचा सर्वाधिक विकास झालेला असला पाहिजे हे मला इथं प्रकर्षाने सांगावंसं वाटतं.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जी फाटाफूट झाली त्यावर तुम्हाला काय वाटतं? काय नाही, त्यांच्यामध्ये एकमत असेल तर चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. कारण अजितदादासुद्धा एक प्रखर अशा प्रकारची लिडरशिप असणारं व्यक्तिमत्व आहे. शिंदे साहेबांचं म्हणजे शिवसेनेचं जे शिवसेना आहे शिंदे साहेबांची, ते पण एक नंबर प्रामाणिक आणि ध्येयाने वेळा असलेला माणूस आहे. फडणवीस साहेबांबद्दल बोलायलाच नको, विकास पुरुष आहे. त्याच्यामुळं ही तिन्ही लोक राज्य शासन आणि केंद्र शासन हे जर संगनमताने काम जर केलं तर 100% जुन्नर तालुक्याचा एक उत्तम विकास होऊ शकतो. गेल्या 5 वर्षात सर्वाधिक कशाचा त्रास झाला तुम्हाला? आम्ही आदिवासी भागातून आहोत. आमच्या आदिवासी भागामध्ये एकही दिवस खासदार अमोल कोल्हे फिरकले नाही. आणि तेच शिवाजीदादा आढळराव पाटील हे मागच्या वेळेस आमच्या भागामध्ये जास्त लक्ष देत होते. यांनी एकही लक्ष दिलेलं नाही. आता 2024ची निवडणूक आहे, त्याच्यात खासदार अमोल कोल्हे उभे राहणार आहेत परत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्ही आता शिवाजीदादा यांनाच निवडून देऊ, बाकी माहिती. आपल्यासोबत आईस्क्रीम पार्लरचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडेही जाऊयात. दादा, काय वाटतं तुम्हाला, गेल्या 5 वर्षात खासदारांनी कोणती कामं केलीत आणि कोणती कामं बाकी आहेत? खरं तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न संसदेमध्ये मांडले गेले. लोकांची, सर्वसामान्य नागरिकाची एक अपेक्षा काय असते की लोकप्रतिनिधी ज्याला आपण निवडून देतो त्यांनी समाजामध्ये आलं पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. मात्र एका कार्यक्रमामध्ये असं ऐकलं होतं की अमोल कोल्हे हे फक्त शिरूर लोकसभेचे खासदार नाही तर राज्याचे खासदार आहेत, असं एका नेत्याने वक्तव्य केलं होतं. ठीक आहे, त्या पद्धतीने त्यांनी संसदेमध्ये प्रचंड प्रश्न मांडले, तरुणांचे प्रश्न मांडले, रोजगाराच्या संधी उपलब्ध, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, असंख्य प्रश्नांना त्यांनी त्या ठिकाणी वाचा फोडली. सर्वात महत्त्वाचा आपला पुणे नाशिकचा जो रेल्वे प्रकल्प होता त्याला त्यांनी गती देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये आता श्रेयवाद सुरू आहे, तो राहणार आहे, तो राजकीय पार्ट आहे. सर्वसामान्य नागरिकाला राजकारणाशी काही नसतं, त्यांनी त्याचं अमूल्य मत त्याच्या आवडत्या नेत्याला दिलेलं असतं, तो त्याचा अधिकार आहे. आणि ते करत असताना जर त्याच्या गरजा पूर्ण होणार नसतील तर मग त्याच्यामध्ये नाराजीचा सूर नक्कीच उमटायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय याच्यामध्ये न जाता हा निवडून येईल का तो निवडून येईल, शेवटी मतदार राजा आहे, तो ठरवणार आहे. आत्ताची जर राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर प्रचंड उलथापालथ झालेली आहे. नक्की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोण आत्ता इथं तर उद्या तिथं अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझं तर मत असं आहे की मतदार राजा हा सुज्ञ आहे, त्यांनी शांततेत आणि व्यवस्थित विचार करावा आणि त्याच्या मनात जो असेल तो त्यांनी नेता निवडावा. आता जर आपण पाहिलं, अमोल कोल्हे 5 वर्ष या विभागाचं नेतृत्व करतायत. त्यांच्या सिरियल्स असतील, हे असेल ते असेल, अनेक आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती होतात किंवा जो विद्यमान आहे त्याच्यावर 100% होतात, ते विरोधकाचं कामच असतं. मात्र पहिले जे खासदार होते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपले आढळराव पाटील, ते मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये फिरत होते आणि लोकांना ते त्यांचा एक आवडता स्वभाव होता त्यांचा, ते त्यांना लोकांना भावत होतं. मात्र यांना तेवढा वेळ देणं शक्य झालं नाही. पण त्याचं कारण तर यांनी थोडंसं उलट्या बाजूने जर विचार केला तर त्यांनी प्रचंड प्रश्न संसदेमध्ये मांडले. एक अभ्यासपूर्ण नेतृत्व जर आपण म्हटलं तर त्यांच्याकडे पाहता येईल. आणि एक तरुणांच्या मनातलं एक आयडॉल म्हणून त्यांच्याकडे तरुण आहेत, नेतृत्व करण्याची चांगली क्षमता आहे. फक्त आता ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून या लोकांमध्ये जो काही नाराजीचा सूर आहे, ठीक आहे, तुम्ही कामं करताय, त्यांचं एक भूमिका स्पष्ट आहे किंवा लोकांचं पण म्हणणं असतं उद्या माझं काम जर झालं तर मला अपेक्षा नसणार की त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे. तुमचं काम जर होत असेल तर नक्कीच त्या पद्धतीने त्यांनी ते केलं पाहिजे. पण ते होत असताना जनतेशी जर अटॅचमेंट ठेवली तरच मात्र तुम्हाला पुढचे लोक संधी देतील. अन्यथा आता इलेक्शन आलं, तुम्ही जर लोकांच्या समोर गेले, तुम्ही कामं किती करा, पण शेवटी लोकांना जी अपेक्षा आहे ती पण पूर्ण करणं तुमचं काम आहे. हे मात्र नक्कीच तेवढंच शाश्वत सत्य आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरची जास्त चर्चा झाली पाहिजे? नाही, आता असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही, कारण आत्ताची राजकीय जर उलथापालथ जर आपण पाहिली तर काय होईल अजूनही निश्चित नाही. म्हणजे शरद पवार गट वेगळा झाला आहे, अजितदादा पवारांचा गट वेगळा झाला आहे, तिकडं शिंदेंची शिवसेना वेगळी, उद्धव ठाकरेंची. आता याच्यामध्ये जी समीकरणं आहेत या लोकसभेला अजून रणनीती सुरू आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कोण एकत्र येते, कोण कसं होते त्याच्यावरती नक्कीच ठरेल. मात्र जो प्रखर पद्धतीनं जर आपण विचार केला बारकाईने तर मी असं पर्टिक्युलर म्हणणार नाही अमोल कोल्हेच निवडून आले पाहिजेत. जो कोणी असेल, फक्त मतदार राजांनीच आता विचार केला पाहिजे. आपली जबाबदारी आहे, आपण आपलं अमूल्य मत दिलं पाहिजे आणि आपणच विचार केला पाहिजे कोणाला निवडायचं आहे. जेणेकरून आज इलेक्शन आली ते आपल्याकडे येतात, 5 वर्षानंतर परत आपणच त्यांच्या दारात जात असतो. त्यांना आता यायची संधी आहे तर आपणही त्या संधीचं सोनं करा आणि आपलं अमूल्य मत योग्य व्यक्तीला नक्कीच द्या. 2019ला अमोल कोल्हेंना अजित पवार आणि वळसे पाटील यांनी निवडून आणलं होतं. आज त्यांनी त्यांच्या विरोधात दंड ठोपटले, याच्यावर काय बोलणार? नक्कीच अजितदादा पवारांनी तर जाहीर सांगितलं की अमोल कोल्हे निवडून कसा येतो मी पाहतो.
आता या दृष्टीने जर विचार केला तर आता शरद पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. नक्कीच आता याच्यामध्ये कसा सपोर्ट करणार, कसे उमेदवार देणार आणि लोकंसुद्धा कशा पद्धतीने शरद पवार गटाला मानणारा एक वर्ग आपल्या जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे कदाचित जर थोडंसं आपण पाहिलं तर मला असं वाटतं की शरद पवारांच्या बाजूने लोकांचा कल चांगल्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे हा फायदा कदाचित अमोल कोल्हेंना होऊ शकतो. नक्कीच. दादा, आपले खासदार कोण आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आणि त्यांनी गेल्या 5 वर्षात काय काय कामं केली? कोल्हे साहेबांनी आत्तापर्यंत जसे निवडून गेले तसे आत्ता आमच्या इकडं भागात कधीही दौरा केलेला नाही आणि आम्ही असमाधानकारक आहोत. काय कामं करायची बाकी राहिलेली आहेत? भरपूर कामं आहेत. रस्त्यांची आहेत, तुमच्या सार्वजनिक बांधकामं आहेत किंवा पाणी योजना आहेत. या कामच नाही झालेली काही. समाजांना जे गरजेचं आहे सध्या ते काहीच कामं झालेली नाहीत. काय कामं अपेक्षित होती तुम्हाला करणं गरजेचं आम्हाला आहे? म्हणजे रस्ता महत्त्वाचा, दुसरं पाणी, धरणाची कामं, जे धरणं बांधलेली आहेत ते लिकेज आहेत. त्याच्यामुळं धरणातलं पाणी थांबत नाही. ज्या किट्या आहेत त्यांची कामं थांबत नाहीत. काही ठिकाणी स्मशानभूम्या नाही आहेत. त्यावेळेला ज्या वेळेला असं काही हे होतं, घटना होते, त्यावेळेला त्याची खूप पावसाळ्यात अडचण होते आणि रस्ते नाहीत त्यांना. कशा प्रकारचा उमेदवार पाहिजे तुम्हाला? उमेदवार होतकरू आणि जनतेची कामं करणारा उमेदवार पाहिजे, मग तो कोणी असो. मतदानाचे उद्दिष्ट काय तुमची? तुम्ही कोणते मुद्दे समोर ठेवून मतदान करत असता? जो जनतेचं कल्याण करीत, जनतेचे संपर्कात राहील, जनतेला सहकार्य करून जनतेची कामं करेल असा उमेदवार असावा. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं आपल्या खासदारांनी कोणती कामं करायला पाहिजेत आणि कोणती कामं केली आहेत? आपले खासदार अमोलजी कोल्हे आहेत सध्या विद्यमान खासदार आणि त्यांचा आमचा कुठेही संपर्क झालेला नाही आजपर्यंत. आणि तुम्ही जर म्हणाल भावी खासदार तर आम्ही असा म्हणजे सर्वांमध्ये राहणारा, मिळून मिसळून चालणारा खासदार असावा. सर्व लोकांची कामं व्हावीत असं आम्हाला वाटतं. काय काय कामं तुमची बाकी राहिलेली आहेत करायची? कामं आमची रस्त्यांची कामं असतील किंवा पाणंद रस्त्यांची कामं आहेत आमच्याकडं. असं कुठलंही काम झालेलं नाही आहे. म्हणजे खासदार हे कधी दिसतच नाहीत. कसे ते अभिनेते, त्याच्यामुळं ते त्यांच्या क्षेत्रामध्ये तिकडं मग्न आहेत. इकडं लोकांची काय कामं आहेत याच्यावरती त्यांचं काही लक्षच नाही आहे. गेल्या 5 वर्षात कोणत्या गोष्टींचा जास्त त्रास झाला? दळणवळण, रस्ते, पाणी किंवा आम्ही धरणग्रस्त आहोत. बऱ्याचशा गोष्टींचा त्रास झाला, पण ते काही एवढं सगळं सांगता येणार नाही आम्हाला. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. बाबा, आपले खासदार कोण आहेत आणि गेल्या 5 वर्षात त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? अमोलजी कोल्हे हे आपले खासदार आहेत. आजपर्यंत जसं मतदान झाले तेव्हापासून आजपर्यंत खासदारांना परत बघितलंच नाही. त्याच वेळेला बघितलं. अशी फक्त मतदान करायच्या वेळेला गाठ घेतात सगळे त्यांचंच नाही, सगळ्यांचंच असे हमी द्यायची आणि पाचार व्हायचं. कोणीच काम करत नाही. सगळेच असेच आहेत. फक्त कामं व्यवस्थित नाहीत. आलं का लक्षात? अनेक कामं पेंडिंग पडलेली आहेत. पाहिजे तेवढी कामं आज झालेलीच नाहीत. मतदारसंघात सगळ्यात कोणत्या कामांची जास्त गरज आहे? अहो, रस्ते आहेत, स्मशानभूमीला रस्ते नाहीत, अडचणी आहेत खूप. आम्ही मावळ पट्टा पडतो. मावळ भागामध्ये काही असं आघातीत घडलं तर जाण्यासाठी मार्ग नसतात. म्हणून रस्ते गरजेचे आहेत. सर्वात महत्त्वाचे रस्ते आणि त्यानंतर पाण्याचे सुद्धा खूप पिण्याची टंचाई आहे. आम्ही जुन्नरच्या जवळ आहे. जुन्नरच्या जवळ असल्यामुळं जेवढं पाणी जुन्नरला सोडलं जातं तेवढंच आम्हाला तिथं आम्ही वरच्या बाजूला आहे जुन्नरच्या. त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची टंचाई पडते. पाणी कमी पडतं आम्हाला पिण्यालासुद्धा. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न. ही कामं तर सगळी आमदारांची आहेत, मग खासदारांकडे तुमच्या कोणत्या मागण्या आहेत? अहो, दोन्ही मिळून सगळ्यांनीच हे केलं पाहिजे. खासदारांना आमदार हे काही वेगळे नाहीत. त्यांनी दोन्ही मिळून काम केली पाहिजेत. आज त्या वेळेला दोघे मिळूनच होते ना.
आणि मग कामं करायला काय हरकत नाही तू हां. येणाऱ्या 2024चा खासदार तुम्हाला कसा हवा आहे? काम करणारा, व्यवस्थित काम करणारा, मग त्या माणसाला आम्ही बघू, निवडून देऊ. आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, आपण काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेचे खासदार कसे असावेत? पहिला म्हणजे कलाकार नसावा फिल्म इंडस्ट्रीमधला, कारण फिल्म इंडस्ट्रीतले जितके खासदार गेले राज्यसभा लोकसभेवर त्यांनी काहीच कामं केली नाही, फक्त पेन्शन घेत आहेत. पहिली गोष्ट पेन्शन बंद असावी खासदारांना, ते काय फुकट कामं करत नाही. प्रत्येक नेता हा IT भरतोय, खूप मोठी इंडस्ट्री आहेत त्यांच्या, सगळ्या नेत्यांच्या इंडस्ट्री आहे. मग त्यांना सुविधा कशाला पाहिजे? त्यांनी सुविधा घेऊ नये. आणि जे अजून एक आहे की बुवा नेत्यांना IT माफ कशी का म्हणून माफ करावी? जे लोक 24 तास नोकऱ्या करतात, ST महामंडळमधले कंडक्टर ड्रायव्हर 24 तास काम करतात, 16 तास डोळ्यात तेल घालून ते काम करतात, त्यांच्याकडून तुम्ही इन्कम टॅक्स घेताना तुम्हाला लाज नाही वाटत? बरोबर आहे की नाही? मग यांना पहिले IT माफ करावी, पेन्शन माफ करावी. आणि कोणत्याही पक्षाने सिनेसृष्टीतला आमदार खासदार देऊ नये, कारण त्याचं लक्ष फक्त सिनेसृष्टी दे. इकडं तालुक्यावर काही कुठल्याही प्रकारचं मतदारसंघावर लक्ष नाही. मूळ रस्ते पाहिजेत, ते रस्ते नाही आहेत. पाणी नाही आहे, केटी तुटलेली आहे, त्यांना वेळ नाही. आता तुम्ही जर नारंगावच्या पुढे गेले तर वडस धरणाची केटी पूर्ण तुटलेली आहे, दगडं वाहत आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही यांना. फिल्म इंडस्ट्रीतून फुरसतच नाही. पुढच्या निवडणुकीत खासदार कसा असावा आणि कोणत्या पक्षाचा असावा असं वाटतं? पुढच्या निवडणुकीत खासदार जर आम्हाला आश्वासन देत असेल का मी पेन्शन घेणार नाही, त्याच खासदाराला मी मतदान करेल. अन्यथा त्या खासदाराने आमच्या गावात सुद्धा येऊ नये. कोणत्या पक्षाचं? कोणत्याही पक्षाचा असावा. जो पक्षातला खासदार आश्वासन देईल का बुवा मी पेन्शन घेणार नाही, कुठलीही सरकारी सुविधा घेणार नाही, IT भरेल, त्याच खासदाराला मी मतदान करेल. किंवा माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा मी कन्व्हिन्स करेल की त्याच खासदाराला मतदान करा. आता सध्याचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जी फाटाफूट झाली त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? त्या मुद्द्याकडे बघायचं म्हणजे काही हिंदुत्वामुळे ते वेगळे झालेत. जे बाळासाहेब सांगत होते ज्यावेळी मला काँग्रेसशी हात मिळवणी करायला लागेल तर मी माझा पक्ष बंद करेल, हे स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे स्टेटमेंट आहेत. आणि त्यांचा मुलगा हा काँग्रेसशी हात मिळवणी करतोय, ही लज्जास्पद आणि शरमणेची गोष्ट आहे. राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीवरती त्याचा काय परिणाम होईल का? तो आपापला धार्मिक प्रश्न आहे हा. आणि भारत हे हिंदू राष्ट्र, एकमेव जगात हिंदू राष्ट्र एकच आहे भारत. इस्लामिक 56 राष्ट्र आहे आणि ख्रिश्चनी खूप राष्ट्र आहेत. बौद्ध राष्ट्र 8 का 9 आहेत. मग सगळ्यांना राष्ट्राची सोय आहे. जर काय इथं झालं तर हिंदूंना सोय आहे का भारताशिवाय? त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो हिंदू राष्ट्र घोषित व्हावा. आखाडा लोकसभेचा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि आपल्यासोबत काही वकील आहेत. आपण त्यांच्याकडेच जाऊयात. सर, आपल्या लोकसभेच्या खासदारांवर तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामावर? विद्यमान खासदारासंदर्भात त्यांनी आपल्या मतदारसंघातला जो ज्वलंत प्रश्न होता बैलगाड्याचा, तो मार्गी लावलेला आहे. त्याच्यावर ग्रामीण भागातलं अर्थकारण प्रामुख्याने अवलंबून आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना रोजगार गावच्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. परंतु दुसरा जो एक मुद्दा आहे की जो जुन्नर ते पुणे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, पुण्याला जाताना चाकणला जी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते, त्याबाबत त्यांनी तो मार्गी लावणं गरजेचं आहे असं आमचं प्रांजळ मत आहे. त्या संदर्भामध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपलं खासदार कोण असेल आणि कसा असावा असं वाटतं तुम्हाला? खासदार हा नवीनच असावा, कारण अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये. पहिला म्हणजे मराठ्यांचा प्रश्न, दुसरा म्हणजे शिवसेनेचा प्रश्न, तिसरा म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न, मुंबईमधून उद्योग पळवल्याचा प्रश्न. हे सगळे प्रश्न पाहता आजी खासदारांना कोणत्याही प्रकारे संधी देण्यात येऊ नये, नवीन खासदार असावा असं आम्हाला वाटतं. आपल्यासोबत अजून एक वकील आहेत. राहुल गांधींची आता जी पदयात्रा निघती आहे देशभर, त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी तसं पाहिलं तर एक तरुणांमध्ये उगवतं नेतृत्व आहे आणि अनेक ठिकाणी अनेक दिवस आपण पाहतोय की एक मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या विषय धरून ते रॅली काढत आहेत.
आणि त्या रॅलीला जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रतिसाद तरुणांचा देखील मिळतो आहे. आणि परंतु आता हे सगळं करत असताना त्याचा मतरूपी काय त्याचा परिणाम होईल हे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला समजेल. गेली 5 वर्षात पाहिलं गेलं तर अजून आम्ही एकदाही त्यांना भाजी मार्केटमध्ये फिरताना पाहिलं नाही. भाजी मार्केटच्या लोकांचं इतका म्हणजे फक्त जुन्नर शहरापुरताच नव्हे तर आपण पूर्ण तालुक्याचा जर विचार केला तर गावोगावी आता नवीन बाजार चालू झालेले आहेत. गावात नाही का रोज काही लोक अशी आहेत पोट भरणारी की त्यांना मुलं नाहीत आणि ते फक्त 2 पाट्या घेऊन बसून त्यांचं पोट हातावर भरतात ते. मग ह्यांच्यासाठी किंवा आमचं सोडा की नुसतं भाजीवाल्यांचं नाही पण बाकीचे पण अशी बेघर लोक खूप आहेत अशी तालुक्यामध्ये म्हणा संघामध्ये म्हणा. तर त्यांचा विचार केला गेला पाहिजे होता 5 वर्षात असं मला तरी वाटतं. काय कामं होणे गरजेची होती. आपल्यासोबत अजून काही ताई आहेत. ताई आपण काय सांगाल की तुमच्या कोणत्या समस्या होत्या आणि 5 वर्षात त्यांनी कोणती कामं केलीत आणि कोणती कामं करायला बाकी आहेत. खूप कामं आहेत की शेतकरी जसं शेतकऱ्यांनी रॅली काढली त्यांच्या समस्या आहेत. शेतात पिकलंच नाही तर व्यापाऱ्याकडे येणार कुठून आणि व्यापाऱ्याकडे आलं नाही तो विकणार कुठून हे मेन मुद्दे आहेत. आणि कसं आहे हे सगळं पाहिलं पाहिजे तालुक्यात सगळे मंचर नारायणगाव जुन्नर हे सगळे जे व्यापारी ज्यांच्या समस्या आहेत ते कोणीच निदर्शनात आणतच नाही. फक्त आहे चाललंय हा व्यवसाय चालू आहे प्रत्येकाचं कामकाज चालू आहे पण याच्यावर कोणीच लक्ष द्यायला नाही. आणि ह्या मताने की माझं म्हणणं आहे की ह्या लोकांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. शेतकरी म्हणा व्यापारी म्हणा हे आम्ही सगळ्या रोजच्या महिला आहे 2 पाट्या घेऊन बसणार आहे. आमच्या समस्या आहेत काही होईना आम्हाला बसायला जागा नाही आहे. प्रत्येक नारायणगाव मंचर या ठिकाणी प्रत्येक भाजीवाल्यांची प्रत्येक टंचाई आहे प्रत्येकांची. तर कोणाच्याही समस्या दूर होत नाही आहेत. 5 वर्षात काय काम झालं तर ते मात्र सगळी कामं चालू पण आमची कामं कोणीच काही करत नाही. आम्ही प्रत्येकाजवळ जातोय आमच्यापर्यंत कुणीही येत नाही. तुमचा खासदार कसा असावा असं वाटतं आणि कोणती कामं करणं आवश्यक आहे. मेन पॉईंट म्हणजे आपल्यापर्यंत ते येतच नाही. आमची कामं आम्ही सांगायची कुणाला हा मेन मुद्दा आहे. आणि हे आले पाहिजेत आमच्यापर्यंत कुणी येतच नाही. आम्ही जरी गेलो तर आम्हाला कुणी भेटत नाही. भेटलं नाही तर आम्ही समस्या सांगणार कुणाला. आणि ही कामं व्हायला पाहिजे होते. 5 वर्षात काही कामं झालेली नाही. अजूनही काही महिला आहेत आपल्याबरोबर. काय कामं आहेत व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. अशी व्हायला पाहिजे ना. आता बघा आम्ही गावं सोडून आलेलो आहे. मी महिला घाटघरची एकदम नाणे घाटाजवळची. मी पोट भरायला इथं आलेली. माझं एवढं मत आहे आता आम्हाला इथं जागा नाही बसायला. अमोल कोल्हे दादांनी आमच्याकडं पण जुन्नर तालुक्याकडं पण लक्ष द्यावा शिरूर तालुक्याकडं पण लक्ष द्यावा. आम्ही किती दिवस झाले ह्या जागेवरून उठवतात त्या जागेवर बसवतात. आम्ही ह्या नेत्याकडे जा आम्ही त्या नेत्याकडे जा विनंती करतो का आम्हाला जागा बसायला द्या. आम्ही पोटं भरायला ना आम्ही एवढंसं मालावर पोटं भरतोय. आमची 2 लेकरं शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये जर आम्हाला जागा भेटला नाही तर आमचं हे धंदे नाही गिराईक नाही आम्ही कशावर पोट भरायचं. तर आमची एवढी इच्छा आहे का आमच्याकडे लक्ष द्यावा महिलांकडं. या सगळ्या महिला आहेत ना सगळ्या हातावरच्या आहेत. सगळ्यांची लहान मुलं आहेत. ती मुलगी इथं त्या दिवशी तारव पडली तर तिला खूप लागले. मग एवढीच विनंती आहे का दादांना का आमच्याकडे लक्ष द्यावा आम्हाला बसायला जागा द्यावा. सगळ्या महिलांची काही अपेक्षा असन काही असेल तर ते दादांनी सोडवावं एवढी इच्छा आहे आमची. पत्रकारांच्या माध्यमातून ज्या वेळेस ते आम्हाला प्रश्न विचारतात त्यावेळेस अंतःकरणातून आम्हाला त्या प्रश्नाची तकलीफ होते का बाबा आम्ही नेमकं तुमच्यासमोर बोलायचं काय. तर खासदार साहेबांच्या कामासंदर्भात जर सांगितलं तर खासदार साहेबांचे कामं शिरूर मतदारसंघामध्ये झालेली आहेत. परंतु मला सर्वात मोठी खेद ही आहे का अल्पसंख्याक समाजावर आणि मुस्लिम समाजावर खासदार साहेबांनी अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे कुठलंही काम शिरूर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं झालेलं नाही. आणि जर झालं असेल तर मला दाखवून द्यावा. कारण अनेकदा खासदारांच्या संपर्कात मी असतो. खासदारांही आमच्या संपर्कात असतात गाठीभेटी होतात ऑफिसला जातो काही कामं असतात. हॉस्पिटलायझेशनमध्ये खासदार साहेबांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. परंतु ज्या वेळेस मुस्लिम समाजाचं एखादं मोठं काम जर दाखवण्यासारखं असं आपल्याला पाहिजे तर ते खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं नाही आहे. आणि हे खरी गोष्ट आहे. ही खरी गोष्ट तुमच्यासमोर मांडायची आहे. ही माझ्या समाजाची खंत आहे आणि मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर बोलतो आहे. अमोल कोल्हेच आता परत उमेदवार आहेत निवडून येतील का. बघा आता कसं आहे
जे साहेब ठरवतील, अजितदादा ठरवतील त्या दिशेप्रमाणे आम्ही चालणार आहोत. आणि आम्हाला वरच्या लेवलचं राजकारण बघायचं त्याच्यामध्ये काही फारशी अशी गरज नाही आहे. आम्हाला आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलदादा बेनके हे जे तोरण बांधतील आणि हे जे धोरण घेतील त्या धोरणातला आम्ही मानणारी लोक आहोत. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आमदार साहेबांच्या पाठीशी 100% थांबणार आहोत. आणि आमदार साहेब आम्हाला जे उमेदवार देतील त्या उमेदवाराशी पाठीशी सक्षमपणे आम्ही उभं राहू आणि ते सांगतील ती पूर्व दिशा आम्ही घेऊ. हे आमचे धोरण आहे. 2024च्या ह्याच्यात काय प्रतिक्रिया असतील लोकांच्या आणि कसा असेल ही निवडणूक? लोकसभेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता जे भारतात आपल्या देशामध्ये जे राजकारणाची सध्याची परिस्थिती राज्यामध्ये आणि देशामध्ये तयार झाली, सर्वसामान्य मतदारांना सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता जर आपण शिरूर लोकसभेच्याबद्दल सांगायचं झालं तर मी जुन्नर तालुक्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो. जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट युवा आमदार अतुल शेठ बेनके यांनी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खासदार अमोल कोल्हे साहेबांना मतदान करून मताधिक्य देऊन त्यांना विजय करण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा उचलण्यात आला होता. व आमदार साहेबांचे जी जुन्नर तालुक्यामधली सगळी यंत्रणा आहे, जी कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अतुल बेनके यांच्या पाठीशी उभ्या राहणारी कार्यकर्ते मंडळी आम्ही सगळे आहोत. आमदार साहेब जो निर्णय घेतील, उद्या आमदार साहेबांनी कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही नेत्याला जर पाठिंबा दिला, कुठल्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर आम्ही सर्वजण त्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये कटली कसर सोडणार नाही. आमदार साहेबांवर आम्हाला प्रचंड विश्वास आहे. आमच्या प्रत्येक विकास कामाला, प्रत्येक आमच्या अडीअडचणीला आमच्यासाठी ठामपणे बाजू मांडणारा आमचा आमदार आहे. त्यामुळे आमदार साहेब जे म्हणतील, आमदार अतुल शेठ बेनके जे धोरण ठरवतील त्याच्यावर आम्ही काम करणार. या होत्या राजकारणाच्या चहाच्या टपरीवरच्या गप्पा गोष्टी. आता निवडणुकीत काय निकाल लागणार आहे, कोण जिंकणार, कोण हरणार हे आपल्याला निवडणुकीतच पाहावं लागणार आहे. स्मिता शिंदे, मुंबई तक, शिरूर.